देवा, लोक पुन्हा पुन्हा एकच स्वप्न कसं काय पाहतात? तरी बरं, स्वप्नांचं शेवट यांना हवं तसं कधीच होत नाही आणि होणारही नाही. माझी लाईफ तर कंट्रोल करतेच आहे, आता माझी स्वप्न सुद्धा कंट्रोल करायला लागली. रोज रोज बंदूक कुठून आणते? कसली गुड मॉर्निंग. रोज सकाळी अलार्मच्या आधी हा किंचाळतो माहितीये का? म्हणून मी आता अलार्मच लावत नाही. आणि याला ना आता सहन करणं अशक्य होत चाललंय मला. रात्री घोटतो काय, सकाळी किंचाळतो काय, सारखी आपली डोक्याला किटकिट किटकिट किटकिट. मला ना कुठल्याच बाबतीत ना सुधारायचंच नाहीये याला. तोंडात ब्रश ठेवून आपलं अच्छे अच्छे करून बोलायचं. अर्धी पेस्ट आत, अर्धी पेस्ट बाहेर. शी. बरं त्याचं सोड, तुझं सांग. बीपीची गोळी घेतलीस? तुला ना रोज सांगायला लागतं यार, कधीतरी वेळेवर घेत जा. अरे वेळेवर स्वतःचं काम करायला शिक म्हणा, दुसऱ्यांना सांग. आणि काय आज जाणारच की नाही रुटीन चेकअपला? आई अगं जरा काळजी घेत जा स्वतःची. मी सतत सांगायला पाहिजे तुला सगळ्यांना, आणि मीच सांगायला पाहिजे सगळ्याच गोष्टींबद्दल. बरं ठीक आहे, मी ठेवतेच, नंतर बोलते. बाय. दूध तापत ठेवले, लक्ष ठेव. काय डोळे आहेत का बटन आहेत? तू 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 चाललंय कळत नाही, गॅस नाही बंद करताय. दूध उतू चाललंय, गॅस बंद कर. वाढत चालली सावल्यांच्या पुरी, मग भीतीशी दाटली. अबोल्याची दरी बघ वाढत चालली सावल्याच्या ओरी, मग भीतीशी दाटली. हरवून तुला मन पुन्हा चढणार नाही. पण डॉक्टर, ही चिटिंग आहे ना. स्वप्नात मला बंगला मिळाला, मला मर्सिडीज मिळाली, मला सगळं मिळालं, पण साली बंदूक ती कायम तिच्या हातात, माझ्या हातात चाकू. तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली? 4. मी गेल्या 20 वर्षांपासून बंदूक शोधतोय. लग्नानंतर बंदूक नेहमी बायकोच्या हातातच असते. आणि नवऱ्याच्या हातात चाकू, नाहीतर त्याच्या खंडीवर चुका. चिल राहुल, हे बघ, मला अजूनही वाटतं की तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अजिबात नाही. नवरा म्हणून अगदीच कुचकामी येतो. बायकोने एक अपेक्षा म्हणून ठेवायची नाही. कुठल्या अपेक्षा ठेवतेस तू? हेच सतत माझ्या मनातलं ओळख, मला सरप्राईज दे. एकदा तिला झोप येत नव्हती तेव्हा मी अंगाई गावी अशी तिची अपेक्षा होती. आता सोसायटीवाल्यांनी माझ्यावरती हॅरॅसमेंटची केस केली असती तर? आयुष्यात प्रत्येक रिलेशनशिप कडून फेल्युअरच आलंय माझ्या वाटेला. माझ्या आई वडिलांनी सुद्धा मला कधीच समजून घेतलं नाही. वयाच्या 21व्या वर्षी घर सोडलं होतं मी. अशा केली याच्याकडनं अपेक्षा, तर काय बिघडलं? हिचे आई वडील हिच्याशी जे काही वागले त्याचा सूड होते काही माझ्यावर. काय टेरिफिक चळतो. त्याला प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम आहे. जेवायला काय करू विचारलं तरी प्रॉब्लेम, न विचारता केलं तरी प्रॉब्लेम. फक्त फॉर्मॅलिटी म्हणून विचारते हो. शेवटी स्वतःला हवं तेच पण होते. त्या उकडलेल्या भाज्या, तो ब्राऊन ब्रेड, त्या अंड्यातलं पिवळं सुद्धा काढून फेकून देते. आणि ती कसली कसली बेचव सूप, तो बाऊल बघितला तरी असं वाटतं ना की उडी मारून आत्महत्या करावी त्याच्यात. यांनी मला लग्नाच्या वेळेस प्रॉमिस केलं होतं. म्हणाला होता मारी बिस्किटासारखे सपाट गाल करून दाखवतो. मारी सोडा,
आता असं बनपाव झालाय गालांचा. गालगंधर्व कुठला नवरा म्हणजे गिनीपिक वाटतो तिला. डाएटच्या नावाखाली वाटतं ते खायला घालते. भिंग लावून फक्त चुका शोधत बसतो हा. एक्स्ट्रीम हलगर्जीपणा, आळशीपणा. रोज रात्री घराचा धोबीघाट करून ठेवतो. ओव्हर पॉझेसिव्हनेस. कुठेस, काय करतोयस, किती वाजता येणार आहेस? अँड ही जस्ट डझंट केअर. रात्री जरा जवळ जावं तर यांचं डोकं दुखतं. माझा जर रोमॅन्सचा मूड असेल ना तर हा बियर पिऊन टुन्न. ज्या दिवशी मॅच असते ना, बरोबर त्याच दिवशी तिला शॉपिंग करायचं असतं. बायको महत्वाची की मॅच. आणि हे असे कोंडीत पकडणारे प्रश्न विचार. तरीही ह्या उंदरासारखं दिसतोच. डिस्कस्टिंग. ऍब्सोल्युटली डिस्कस्टिंग. उघाच टोकाला जात आहे. मोबाईल हँग झाला तर एकदा रिस्टार्ट करून बघता की नाही? तसं नातं हँग झालं तर एकदा रिस्टार्ट करून बघावं माणसानं. जनरली नात्याचं टिकणं न टिकणं हे तुम्ही किती वेळा सॉरी आणि थँक्स म्हणता ह्यावर अवलंबून असतं. त्यामुळे एकदा थँक्स म्हणून थँक्स म्हणायचं तिला. ओके, मग किमान सॉरी तरी. कशाबद्दल? Come on, girls, here we go. Give me your best. Nice, nice, hold it. Nice. याच्या ना नावाने सगळा घोळ केलाय. राहुल. शाहरुख खानचं नाव ना. मला वाटलं तर शाहरुख खान सारखाच रोमॅन्टिक असेल. नाम तो सुना होगा टाइप्स. फ्लॉप कुठला. कधी कधी ना त्याच्या आई वडिलांचा प्रचंड राग येतो. ए आता त्यांचं काय? अशा मुलाचं नाव राहुल ठेवावं. कम ऑन अंजली, किती मिसलिडिंग आहे हे. शे, एकही फोटो धड नाहीये. राणी तुझा मूडच चांगला नाहीये म्हणून तुला काहीही चांगलं वाटत नाहीये. हा बघ, हा फोटो बघ, लाईट बघ, याचा कट बघ. ॲक्च्युली यू आर राईट. मग माझं ना लग्न झाल्यापासून सगळं बिनसलंय. आयुष्याचा फोकसच हल्लाय. तो पुन्हा सेट करायला हवा. तुझा फोकस आलाय का अँजी बेबी? मग मी आहे ना, मी सगळे फोकस ठीक करतो. एक्सपिरियन्स आहे ना मला. सर, हा शॉर्ट रेडी आहे. हा. अरे हे काय सोल्युशन आहे का? हा मग. अरे रावल्या, तुझ्या फ्रस्ट्रेशनवरती हे एकच सोल्युशन आहे. वन नाईट स्टँड. हे बघ, माझं स्टेटस बघ. इट्स ऑलरेडी कॉम्प्लिकेटेड. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी करतो वन नाईट स्टँड. मग काय होईल? कॉम्प्लिकेटेड इंटू 2. असं काही नाही रे. ये मी तुला सांगतो. माझा एक गुरु आहे, बाबा सुखाराम बापू. ए, हे बघ, बाबा किंवा बापू एकच नाव लावावं. नाव महत्त्वाचं आहे का थिअरी? ते ना नेहमी म्हणतात माणसाच्या आयुष्यात फ्रस्ट्रेटेड असण्याचं मुख्य कारण काय? त्याला असं नेहमी वाटत असतं की आपल्या आयुष्यात ऑप्शन नाही आहे. पण एकदा का त्याला कळलं की आपल्या आयुष्यात ऑप्शन आहे तर मग फ्रस्ट्रेशन एकदम गायब. ए, हे बघ, तुम्हाला नसत्या भरीला पाडू नकोस. रावल्या, साला एकदा एक ट्राय तर करून बघ. नाही रे. अरे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. मी पण तुझ्यासारखा एकदा आयुष्यात फ्रस्ट्रेटेड होतो आणि माझा वन नाईट स्टँड झाला. असाच दुसऱ्या दिवशी एकदम फ्रेश. यु नो, आपलं ना आयुष्याकडे बघण्याचा ना दृष्टिकोनच बदलतो रे. म्हणजे ना, सर तुमचं कुरिअर आलंय. माझं? आता काय वाचून दाखवतोयस? निघ. हो सर. काय रे? तुझे डिवोर्स पेपर्स गेले ना? ए अरे लाईट पुढे घे. बघतोस काय? जा चेहऱ्यावर फोकस कर. जस्ट दिस मच. रेडी? पण लवकर जाऊ द्या पेपर्स. नाही कसं आहे, स्टार्टच नंतर मेन कोर्स आणि भांडणानंतर डिवोर्स पटकन व्हायला पाहिजे ना. नेक्स्ट क्लिक प्लीज. रेडी? याला मी जाहिरातीत पण निवडला नसता, तू आयुष्यासाठी निवडलास. ए, शांत बसायचा. मला हिच्याशी बोलायचंय. हा काय फालतूपणा आहे? इंग्लिश वाचता येत नाही का? वाचायचं नाहीये. डिवोर्स पेपर्स आहेत. आपल्या रिलेशनशिपचा असा जाहीर पंचनामा करण्याची काय गरज होती? तू जाहीरपणे Fees वरती सगळं बोलू चिठ्ठ्या लावतेस ना, शकतोस. मी का तशी नाही? अजून एक चिठ्ठी लावून ठेवायची. माझ्या वकिलांनी सांगितलं होतं कुरिअरनी पाठवायचे. तुझा काय भरोसा? तू फाडले असते, फेकून टाकले असते, सांगितलं असतं की पेपर आलेच नाहीयेत. हॅलो, हे बघ, तुझ्यापेक्षा जास्त काही मला आहे. हो? तू एक पेपर नाही 10 पेपर्स पाठवले असतेस तर तरी सुद्धा मी ते साईन केले असते. कर ना मग. हा. अरे पेन आणा. खुर्ची, टेबल कुठे? इथे मागे टेबल घे. खुर्ची दे. हे टेबल, हे पेन. सॉरी, पेन Yes, sir. पेन दे ना.
एक मिनिट. हे पेपर्स तू मला कुरिअरनी पाठवलेस ना? मग हे सही केलेले पेपर्स सुद्धा तुला कुरिअरनीच मिळतील. हे पेन. हां हां, आलो थोड्या वेळात. अरे 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 काही कमिटमेंट वगैरे काय आहे की नाही? आत्ता म्हणाला ना सही करतो आणि काही न करता पलटी मारून निघून गेला हा. अँजी, तू आत्ताच्या आत्ता या माणसाला सोड. नाही नाही, याच्यावर केस कर आणि नुसता दिवस देऊ नको. पोडगी माग ह्याच्याकडे. कोर्टात असं सांग की या माणसाचं बाहेर लफडं आहे. याचा लफडा असूच शकत नाही, का? कारण ते करायला हिंमत लागते ना. एक नंबरचं भित्र आहे हे. सो गाईज, याच ठिकाणी आहे ते हॉस्टेल. 4 वर्षापूर्वी याला आग लागली होती. तारीख 11 जानेवारी 2012. अनेक विद्यार्थ्यांचा या आगीत जळून दुर्दैवी मृत्यू झाला आणि तेव्हापासून हे हॉस्टेल असंच पडून आहे. आता आपल्याला ही प्रॉपर्टी रिडेव्हलप करायची आहे, पण यासाठी तिथे जाऊन आपल्याला रेकी करावी लागेल. रिडेव्हलपिंगचं कॉस्टिंग ठरेल. बोला, कोण घेणार या प्रोजेक्टची जबाबदारी? इम्पॉसिबल. राहुल, यू आर जस्ट इम्पॉसिबल. राहुल, कंपनीमध्ये एवढी मोठी प्रोजेक्ट्स लाईनअप असताना तुला या भंगार प्रोजेक्टमध्ये काय इंटरेस्ट आहे? दिल की बात है सचिन, तू नाही समजेगा. तुझं हे असं मध्ये मध्ये हिंदीमध्ये बोलणं ना मला गंभीर वाटायला लागलंय. मी काय सांगतो ते ऐक. एक 1 नाईट स्टँड कर, म्हणजे फ्री होऊन जाशील. अरे तू काय वेडा आहेस का? तुला माहिती आहे या हॉस्टेलबरोबर मी खूप चांगल्या पद्धतीने रिलेट करू शकतो. असं काय? हे हॉस्टेल जळल्याची आणि माझ्या लग्नाची तारीख एकच आहे. हे हॉस्टेल आणि माझं आयुष्य एकाच दिवशी उद्ध्वस्त झालं. माझ्या आयुष्याची रिडेव्हलपमेंट मी करू शकत नाही, पण हॉस्टेलची करू शकतो. ये. साहेब, देव आमच्यासारख्यांना आयुष्य देतो आणि या तरुण मुलांना आयुष्यातून असं अर्ध्यावरनं उचलून नेतो. वाईट वाटतं. अहो, 4 तास आग धगधगत होती. पळायचं सोडा, पण साधा श्वास घ्यायलाही वेळ मिळाला नाही हो पोरांना. केवढं उकडतंय. फारच भयानक आहे सगळं. 122 मुलं होती त्यावेळी. कोणीच वाचलं नाही. आगीत सगळंच जळून खाक झालंय. मग हे कपाट कसं काय राहिलं? माहीत नाही साहेब, मी सुद्धा तोच विचार करतोय. उघडू? हो, उघडा ना. हे पकडा. नंदिनी, काही मनातलं मनातच राहिलेलं तुझ्यासाठी लिहूनही माझ्यातच उरलेलं तुझाच बबडू. तुमची हरकत नसेल तर ही डायरी मी घेऊन जाऊ? न्या की साहेब, माझी काही हरकत नाही. हा, हे चल ना बाबा, तुझं झालं असेल तर जाऊया ना आपण. साहेब, हे घ्या, मी बाहेर थांबतो. हां, हे का आता? हे का वाचतोयस? सचा, प्रेम आणि आग यापैकी माणसाला सगळ्यात जास्त काय जाळतं रे? हे बाबा, तू इकडनं बाहेर पड. जाम फिल्मी बोलायला लागलायस. चल आता.
आज स्वप्न कसं नाही पडलं? अरे एवढा वेळ बेल वाजते ऐकू येत नाही? सगळी घरातली कामं मला करावी लागतात. पेपर दे दो. साहब ये दूध और ई महीने का बिल 1108. अच्छा. साहब तनिक आवाज लगाइए ना मऊजाई को. लग्न झालंय का? शादी हुई है ना लेकिन बीवी मुलुक में है. हे तुमच्या लोकांचं बरं असतं. संकट असं 4 हात लांब ठेवायचं. का बोले? कुछ नहीं. ये जो बिल है ना, हाँ कल आना और तुम्हारे भाऊजाई के पास से लेके जाना, कारण या महीन्याचं दुधाचं बिल ती देणार आहे. कल आओ आ जाओ का परेशान. चला, अजून एक जण शहीद होऊन आमच्या ग्रुपमध्ये आला. करा लग्न करा. मी 3 दिवसांसाठी बाहेर चालले. PTO पेपर सही करून ठेव. हा सचा बोल. राहुल्या साल्या गोव्याला चाललायस तू? हो. आणि तो पण एकटा? अरे मला सांगितलं असतं मी नसतो आलो. अरे मस्त गेलो असतो ना कसिनो बिसिनो. हा कामासाठी चाललोय सचा. गोव्याला कोणी कामासाठी जाते का? इट्स अ प्लेस ऑफ सीन्स. पण मी कामासाठी चाललोय गोव्याला. मला नंदिनीला भेटायचं. आता ही कोण नंदिनी? काय राहुल्या नवीन झेंगाडा. मला बोलला नाही तू. हीच काय आपली दोस्ती? माझं झेंगाट नाही, ते बबडूचं झेंगाट आहे. आय मीन बबडूचं प्रेम आहे यार. कोण बाबडू? आयुष्यात प्रवेश करायला लागले. थांब थांब थांब, मी तुला फोन करतो. थांब. हॅलो. नमस्कार साहेब. कुठे चाललाय तुम्ही? गोव्याला. मस्त आहे की. या आमच्या मॅडम पण गोव्याला चालल्या होत्या पण नेमकी गाडी बंद पडली. तुम्ही त्यांना लिफ्ट द्याल का प्लीज? लिफ्ट? हो नाही रे बाबा. हो साहेब साहेब नाही म्हणू नका. बाईना फार अर्जन्सी आहे आणि त्यात त्या गाडीने पण फार जीव सोडलाय. साहेब साहेब प्लीज. बाई एकटे आहेत. बरं. आधी त्या मॅडमना विचार की त्यांना चालणार आहे का. हो म्हणजे एका अनोळखी पुरुषाबरोबर प्रवास करणं त्यांना काही प्रॉब्लेम नसेल तर मला काही प्रॉब्लेम नाही. विचार त्यांना. नक्की नक्की. हो मॅडम या ना. मला प्रॉब्लेम आहे. मी ह्या बाईला लिफ्ट देणार नाही. 1 मिनिट, मी तुझ्याकडे लिफ्ट मागितलीच नाहीये. अरे मी देणारच नाहीये. पण मागितलीये का? तू मागायचा प्रश्नच नाही. मीच देणार नाहीये. अरे मी देणारच नाहीये. सांगू टाक त्यांना. मी या गाडीत याच्याबरोबर देणार जाणार नाही. नाही. करेक्ट, संपला विषय. आईला तुम्ही दोघे ओळखता एकमेकांना? दुर्दैवाने हा माझा नवरा आहे मस्त आहे की. मग तर टेन्शनच नाही. आणि आमचा डिवोर्स होणार आहे पण हा उशीर लावतो. मी उशीर लावत नाहीये. मग पेपर्स का साईन करत नाहीयेस? आणि 1 मिनिट, तू गोव्याला कशाला चाललायस? तू माझा पाठलाग करतोय? हॅलो, तुझा पाठलाग करण्यात पण वेळ पण नाहीये माझ्याकडे. मला माहित पण नव्हतं तू गोव्याला चाललीस. तू मला सांगितलंस तू गोव्याला चाललीस म्हणून. तुला दुसरी गाडी नाही सापडली का रे? हो ट्रॅव्हल ऑफिस आहे का हे? मग? चॉईस प्रमाणे गाड्या मिळायला सांग जरा. हायवे हा. हा. इथं लोक तासन तास उभे राहतात तरी लिफ्ट मिळत नाही. मग काय? तुमचं नशीब चांगलं आहे यांनी गाडी हा. थांबवली आहे. आता माणूस ओळखीचा आहे. डेस्टिनेशन पण सेम आहे. तुम्ही जा त्यांच्या बरोबर. हे पण मी लिफ्ट देणारच नाहीये.
हो साहेब, गाडीचे पार्ट्स गेलेत, तुम्ही तरी समजून घ्या ना. थँक्स म्हणायला सांग तिला आत्ता. हो मी मॅडम, नाही म्हणणार. गोव्याला पोहोचल्यावर म्हणतील ना. जे काय असेल ते आत्ता इथे. हो मॅडम, मी सामान काढ. थँक्यू. असं मी तुला म्हणणारच नाहीये, कारण मला गरजच नाहीये. कारण अजूनही ऑफिशियली मी तुझी बायको आहे आणि या गाडीवर माझाही हक्क आहे. कळलं? सो लेट्स गो. साधं थँक्स म्हणाला काय एवढी जीभ जड होते. राहुल, तू गोव्याला कशाला चाललास? तुला विचारलं तू का चाललेस? नीट उत्तर द्यायचं नसेल तर खड्ड्यात गेलास. हा बोल रे. हां सचा, सॉरी मगाशी आपला फोन कट झाला. काही विशेष नाही रे, एक मांजर आडवा आलं. हा तू विचारत होतास ना गोव्याला कशासाठी चाललाय? हा म्हणजे मी हॉस्टेलमध्ये डायरी मिळाली बबडूची. त्या बबडूचं नंदिनीवर खूप प्रेम होतं रे, पण तो तिला सांगूच शकला नाही. विचारात तसाच जळून गेला. तर तेव्हा नंदिनी लेडीज हॉस्टेलमध्ये राहायची मुंबईला. मी चौकशी केली, मला कळलं की ती आता गोव्याला शिफ्ट झाली आहे आणि तिचा पत्ता मिळाला आहे. त्या नंदिनीला बबडूची डायरी द्यायला चाललोय मी. हां राहुल्या, तुला पण ना नसती धावती गाडवा अंगावर घ्यायची हौस आहे फार. ये कमान यार, म्हणजे काय त्या नंदिनीला कळायला नको बबडू तिच्यावर किती प्रेम करत होता ते? मुलं अशीच प्रेम करतात मनापासून सचा, अशीच मनापासून प्रेम करतात. असं भरभरून मुलं अशी लव्ह स्टोरी सुरू करतात राहुल, आणि मुली त्या लव्ह स्टोरीची ट्रॅजेडी करून टाकतात. तुझे बोलता हूँ सचा, इस गम के अंधेरे में. तू दे ती डायरी वगैरे. पण मी काय म्हणतो राहुल्या, बाहेर चाललंच आहेस ना, मग एक वन नाईट स्टँड होऊन जाऊ दे ना. ए, तू फोन ठेव. बाय. तुझा प्रॉब्लेम काय आहे? मला बोलायचंय. काय बोलायचंय? दिस इज रिडिक्युलस. नॉट रिडिक्युलस. हा कोण तो बबडू, त्याची ही डायरी तू त्या नंदिनीला जाऊन देणार आहेस. आणि इमॅजिन तिचं लग्न बिग्न झालं असेल तर? आणि आतापर्यंत आपल्यासारखा डिवोर्सही झाला असेल तिचा. शटापा राहुल. यू शटा. हे बघ, मला असं वाटतंय की जे काय घडलंय त्याच्यात नंदिनीची काही चूक नाही. का? ती मुलगी आहे म्हणून? त्या बबडूने जर तिला वेळेत प्रपोज केलं असतं हा. ना तर तरी होकाराची शक्यताच नव्हती. का? कसं आहे त्याचं नाव? बबडू. सो अच्छा, म्हणजे उद्या एखाद्या धोंडू नावाच्या मुलांनी एखाद्या हिरा नावाच्या मुलीला प्रपोज नाही करायचं? राहुल तू एक मिनिट. आणि बबडू विषयी काही बोलायचं नाही, कळलं ना? आणि बबडू विषयी जर बोलायचं असेल ना तर गाडीत खाली उतरायचं आणि दुसऱ्या गाडीत लिफ्ट घ्यायची, कळलं ना? गेट आउट. हो सर, निघाली आहे मी. सर नाही, राहुल ड्रॉप करतोय मला. नाही, आमचं समिट वगैरे झालेलं नाही आहे. माझी गाडी बंद पडली होती आणि हा मला लिफ्ट देतोय. दॅट्स इट. हो, पोचते मी. सरांना बराच इंटरेस्ट आहे ना तुझ्या? का तुला त्रास होतोय? मला कशाला त्रास होईल? त्रास झाला तर त्यांनाच होईल. एवढाच आहे, असं कमरेपर्यंत लागतो माझ्या. कसं झेलणार आहे तुला काय माहित. आमूल भेटण्याची ही ओढ वाहण्याची, आमूल भेटण्याची ही ओढ वाहण्याची. आला. हाय. नाही, एकटी नाही आहे मी. तो आहे माझ्याबरोबर. ये गुलशन ग्रोवर बरोबर असल्यावर का काय बोलतेस? नाही अगं, अडकले होते मी. काय करणार? अडला हरी आणि आणि मला पण काही हाऊस नाहीये. पदरी पडल्यान पवित्र झालंय. बरं, डॉक्टरकडे जातेस ना? रुटीन चेकअप लक्षात आहे ना? हां, वेळेत जा आणि मला फोन कर सगळं झाल्यावर. ओके, चल बाय. म्हणजे माझ्या घरच्यांशी काही संबंध नाही. मग काय माझ्या चुकल्या सांगायला फोन करतेस? ए, तुझा काय संबंध आहे याच्याशी? गाडी चालव ना आणि गाणं लाव. एक रडगाणं आहे ना बाजूला, अजून कशाला पाहिजे? मला वाद नाही घालायचं तुझ्याशी. गाणं लाव. तुला माहिती मला लांबच्या प्रवासात बोर होतं. डायरी वाच. गाणं लाव ना म्हणे. बबडू नावाच्या एका मुलाने रात्र संपत आली होती. आम्ही सगळे अर्धवट झोपेत. तरीही सुसाट मित्राच्या ओपन जीपमधून आणि त्याच वेळेस समोरून गुलाबी रंगाच्या स्कूटीचा घोळका आला आणि एका क्षणात आम्हाला क्रॉस करून पुढे निघून गेला. सगळ्या पुढे निघून गेल्या, पण एक मागे राहिली. बिघडली होती बहुतेक.
स्कूटीवरच्या त्या मुलीने तिचं हेल्मेट दूर केलं आणि मला ती आणि मला दिसली. ती दिसली. हीच तिची माझी पहिली भेट, माझं आयुष्य बदलून टाकणारी. राहुल ही खरी मुंबई. ही पण मला कोणीतरी सांगितलं गेटवे ऑफ इंडिया म्हणून. अफवा आहे रे अफवा. हे खरं आयुष्य आहे. हेच तुझं भविष्य आहे. सचिन यू चीट. हा माझा भूतकाळ आहे. एक मिनिट, तू मला सांगितलं होतंस तू साऊथ आफ्रिकेला गेलायस. अच्छा, ही तुझी साऊथ आफ्रिका आहे. अगं मी आफ्रिकेला What do you mean by it's over? तू असं फोनवरती कसं काय ब्रेकअप करू शकतोस? अरे गेलं वर्षभर आपण रिलेशनशिप मध्ये आहोत आणि तू at least समोर तरी बोलते माझ्याशी काय झालंय? मागे फिर आधी आत्महत्या करायची नाही. हे बघ ब्रेकअप होणं ही अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे पण जीव द्यायचा नाही. मागे तुम्हाला कोणी सांगितलं माझा मी ब्रेकअप आता ऐकलं फोनवर. नाही म्हणजे dare you? तुम्ही फोनवर बोलत होता. मी इंटेन्शनली नाही ऐकलं. मी असंच कानावर गेलं. मी इथे उभा होतो ना. हे बघा, मी आत्महत्या वगैरे करत ओके नाही. मागे व्हायचं. अरे मी आत्महत्या करत नाहीये. ओके मला इथे थांबायचं जरा वेळ. पण मागे व्हा ना थोडस. थोडं ठीक. मी थांबतो इथे नुसता बोलत नाही काय. ठीक आहे थोडं मागे वा. थोडं थोडं बस. कसं ना असं फोनवरती ब्रेकअप करायचा सोपं आहे. समोर जायची गरजच नाही. फोनवर बोलून टाका, जे वाटेल ते करा. आन्सरेबिलिटीच नाही. प्रपोज करताना समोर उभं राहून करायचं आणि नंतर वाऱ्यावर सोडायचं. अरे पण एकदा विचार तरी करा, ज्या व्यक्तीवर आपण एवढं प्रेम केलंय, एवढा जीव लावलाय, तिला कसं वाटेल, काय अवस्था होईल तिची. झक मारली आणि त्या दिवशी तुला रडण्यासाठी माझा खांदा दिला. आय विश मला खांदा देणारा दुसरा कोणीतरी असता. ए हॅलो, दुसरं तुला कोणी सहन पण करू शकलं नसतं. मी होतो म्हणून, कळलं ना. दुसरा कोणी असता ना तर आतापर्यंत त्याला खांदा द्यायची वेळ आली असती. काय होतंय? का गाडी का थांबवलीस? ए नाही राहुल, मी तुला अनेक वेळा सांगितलं असं रस्त्याच्या कडेला कसं काय जमतं. नाही प्लीज अजिबात नाही. कंट्रोल कर. मला नाही कंट्रोल करता येत. खूप प्रेशर आलंय मला. आणि हे बघ, एवढा जर प्रॉब्लेम असेल ना तर पुढच्या वेळेस जो कोणी कंट्रोल करू शकतो ना अशा कोणाला तरी शोध. मला नकोय तुझे सल्ले. हे तुला सल्ला देतच नाहीये. मागच्या चॅप्टर मधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी डिलीट करायचं ना तेवढं मी तर सांगतोय. मागचा अख्खा चॅप्टरच डिलीट करायचं ठरवलंय. तू डिलीट करायचं ठरवलंयस. मी ऑलरेडी केला आहे. आपल्या दोघांचे माझ्या फोन मधले सगळे फोटो आहेत ना ते ऑलरेडी डिलीट केलेत. डिलीट. कळलं? हां. What a relief. क्या हुआ? लग्न झालंय का? हाँ? शादी हो गई? शादी नहीं. शादी के बाद इसके लिए भी वाइफ का परमिशन लेना पड़ता है. नको ना राहुल, प्लीज ना यार. नको ना फिरू. नाही ना यार. मला ॲलर्जी. तू का मारतेस? नाही लावणार नेक्स्ट टाइम पासून माझं फेवरेट बघ. प्लीज नको ना. प्लीज राहुल, फेकू नको ना.
जर आपली परवानगी असेल तर गाडीत थोडंसं डिझेल भरलं तर चालणार आहे? हां, अरे वा. नशिबानात तुम्ही गाडीबाई. नवऱ्याची गरज कळत नाही पण तुमची कळाली. हां, से थँक्यू. शी कसं काय लग्न केलं मी याच्याशी? परत तेच परफ्यूम मारलास? थोडासा लावला कारण त्या बाथरूममध्ये इतका घाणेरडा वास होता की मला खूप असं नॉशिएटिंग झालं होतं म्हणून तुला थोडंसं माहिती ना मला त्याची अलर्जी आहे. तू मुद्दामून केलंस रे. मुद्दामून नाही केले राहुल मी. माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता राहुल. असं काय करणार? जरा सांभाळा. राहुल, अरे, गाडी सांभाळ. राहुल, सांभाळ, राहुल सांभाळ. मी ना राहुल गाडी धडकली तरी चालेल, तुला अशीच शिक्षा पाहिजे. चलो चलो. राहुल राहुल अरे अरे ऐक हे ना हे खूप रिस्की होत आहे राहुल. एक काम कर, आपण गाडी थांबवूया. मी ना पटकन टॉप बदलते म्हणजे पटकन हा वास जाईल गाडीत. चल. अरे दुसरं ऑप्शन नाही आपल्याकडे. राहुल गाडी थांबव गाडी. ए राहुल तिकडे बघ. तिकडे बघ, मला टॉप बदलायचा आहे. मी नवरा आहे तुझा. हां पण आता नोटीस पिरियड चालू आहे त्यामुळे नोटीस पिरियडमध्ये नो बेनिफिट्स. चल. काय रे हा? काय चाललंय का? मगाचपासून मी बघतोय वाटेल तशी गाडी चालवताय. एक दोनदा ऍक्सिडेंट होता होता वाचलात. घेतले घेतले साहेब. हो अंजली कपडे बस. काय चाललंय? अलर्जी आहे परफ्यूमची. आपले फोटोज डिलीट करतोस काय? बघतेस तुला. खूप का शिंकताय? वासाची. अरे परफ्यूम. एक मिनिट इकडे या कोण आहे? साहब हाँ? वो अभी काम हो गया है, अभी पैसा निकाला ना. या कोण? माझी. अभी आप नहीं बोलने का. देखो आपको दिया था वो टाइम अभी खत्म हो गया है तो अभी आप मेरा पैसा निकालो नहीं तो मैं साहब को बोलेगी साहब ये मेरा पैसा नहीं दे रहा है. भैया साहेब आई रक्ताची शपथ घेऊन सांगतो, अहो ती खरंच माझी बायको आहे. हो हो हो. ही माझी बायको आहे. साहेब हे बघा मी खरंच सांगतो, आम्ही गोव्याला चाललो होतो आणि मी तेव्हा. एक मिनिट माझ्या चेहऱ्यावर लिहिलंय मी मूर्ख आहे म्हणून. हे पन्हाळा पोलीस स्टेशन आहे आणि पन्हाळ्याच्या रस्त्यावर मी तुम्हाला पकडलंय. काय? अरे बाप रे. साहेब माझ्यावर खरंच विश्वास ठेवा. अरे कसा विश्वास ठेवणार? वेडी वाकडी गाडी चालवत होतास. ती गाडीत कपडे बदलत होती. तू म्हणतोस ती माझी बायको आहे. ती म्हणते नाही. साहेब मला अडकवायचा प्रयत्न करते ती. कोणत्याही चांगल्या घरातली बाई असलं खोटं बोलणार नाही. पण साहेब ती बोलते. काय? अहो आमच्यातल्या भांडणाचा सूड होते माझ्यावरती. अरे काय? साहेब माझ्या लग्नाची बायको होती. सिद्ध कर ना सिद्ध कर ना. सिद्ध कर ना. करणारच आहे. बायको आहे ना मी तुझी. मग तुझ्या मोबाईल मध्ये माझा एखादा फोटो असेलच असा चंबू केलेला. दाखव. येस करेक्ट. दाखव. साहेब होते खूप फोटो होते फोनमध्ये. आताच 3-4 दिवसांपूर्वी डिलीट केले सगळे. डिलीट? हो. तू काय कंप्लीट स्टुडंट समजतोस काय? समजतोस काय? एक मिनिट हा खरं बोलतोय. मी ऍक्च्युली याची बायको आहे. काय भांगेच्या तारेत सांगत होतात का हा माझा नवरा नाही म्हणून? नाही ते आमचं जरा भांडण झालं होतं म्हणून. पण हा नवराच आहे माझा. तुमच्याकडे तरी पुरावा आहे का? हा आहे ना. दाखवा. दाखवा. छान आहे. कसं आहे ना मी अजून डिलीट नाही केले. कमाल आहे. मनात आलं की म्हणायचं हा माझा नवरा आहे. मनात आलं की म्हणायचं हा माझा नवरा नाही. असं वागवतात नवऱ्याला? असंच वागवते. असंच वागवते साहेब. म्हणून तर घटस्फोट घेतोय आम्ही. काय? तुम्ही घटस्फोट घेताय? हो
सर सर यू आर ग्रेट. सर तुम्हीच सर ग्रेट आहात. तुम्ही माझे हिरो आहात. तुम्ही माझे आदर्श आहात. माझी बायको सुद्धा मला असंच वागवते, पण घटस्फोट घ्यायची माझी हिंमत होत नाही. एक मिनिट, इकडे 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 इकडे. सर एक सेल्फी तो बनताय ना सर. सर स्माइल सर. सर ते करा ना, करा ना, करा. थँक्यू सर, थँक्यू. म्हणून मी ते सगळे चॅप्टर डिलीट करणार आहे. आणि ते फोटो करणारच आहे. पण कसं आहे ना, तुम्हा पुरुषांना लगेच सगळं काही डिलीट करता येतं. आम्हा बायकांचं तसं नाही आहे. आम्हाला वेळ लागतो. गाडीला काय झालं? काय झालं, बिघडली? ए माझी गाडी बिघडली नाही आहे. तुझ्यामुळे झालंय सगळं. मी काय केलंय? तुझं तो फालतू परफ्यूम मारला नसता ना, पोलिसांचं प्रकरण घडलं नसतं. आणि मी डिझेल भरायचा विसरलो नसतो. एक गोष्ट चांगली होत नाही तुझ्यामुळे. पण आपल्या उंचीपेक्षा आपला इगो मोठा आहे ना, त्याला काय करणार? हा ठीक आहे, एवढं ऐकवायची गरज नाही. ऐकवणार. कारण हे जर माझ्यामुळे घडलं असतं ना, तर जंगलातल्या एक एक प्राण्याला उठून तू सगळं सांगितलं असतंस. बस आता इथे बघतो मी कुठे डिझेल मिळतंय का. राहुल, या अशा सुनसान ठिकाणी तू मला एकटीला सोडून जाणार आहेस? नाही हा. आता आपण दोघांनी इथेच थांबायचं. पहाटे बघू काय करायचं ते. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात ना एकही क्षण सुखाचा येत नाही, कळतंय का तुला? बस आता गाडीत गुदमरून. डोकं तापलं तरी थंडी काही कमी होत नाही. आत बसू का? नको. मी आज जाऊन बसलो तर परत 10 गोष्टी ऐकवेल. नाजूक आहे त्या थंडीने मेलो तरीच चालेल. मी तिला मला नाजूक म्हणण्याची संधी देणार नाही. डाएट नाही आहे पण बघा. नकोय मला. आठवांचे हे धुके दाट गोठलेले प्रेम डोळ्यात. आठवांचे हे धुके दाट गोठलेले प्रेम डोळ्यात. उब ही श्वासांची सांगते कानाशी बिलगून रहावे तुला जमणार नाही. तुला कळणार नाही. तुला कळणार नाही. तुला कळणार नाही. तुला कळणार तुला कळणार नाही. तुला कळणार नाही. तुला कळणार नाही. तुला कळणार नाही.
ये एग वाईट आहे ना? येस मॅम. काय मी मिक्स फ्रूट मागितलं होतं ना. सर सॉरी सर, फक्त कलिंगड आहे. ओके जा. एक मिनिट. हॅलो, दात विस्कटायला काय आलं तुला? कलिंगड. मग हसणार का काय त्यात? अरे प्रोटेक्शन आणलंस ना? ओ गॉड, विसरलो. पण आत्ता आणतो. ए पण मूड कायम ठेव, सोडू नको. तिथे येस सर. काय हवंय तुम्हाला? मिंट. मिंट. एनिथिंग एल्स सर? मोर मिंट. ए हाय बेब्स, 2 पॅकेट्स ऑफ कॉन्डम प्लीज. एक स्ट्रॉबेरी आणि एक चॉकलेट. अगं ते नवीन आलं ना स्ट्रिऑन, ते दे. ओके. थँक्यू. सर तुम्हाला आणखीन काही? ओ कॉन्डम. कोणता फ्लेवर? आय मीन कोणतं फ्रूट आवडतं तुम्हाला? वेल, मला कलिंगड खूप आवडतं. इट्स ओके यार. तिने मला विचारलं कुठलं फ्रूट आवडतं. मी सांगितलं कलिंगड म्हणून. अरे पण कलिंगड इतका कसा रे तू बुद्धू? म्हणजे मी जर एक्सपिरियन्स असतो तर चाललं असतं. तसं नाही, पण कलिंगड इट्स सो हिलेरियस. हे बघ, मुळात हे सेपरेट आहे ना? येस मॅम. एक मिनिट. इट्स ओके. कोर्टात सेटलमेंट होईल ना, तेव्हा मॅनेज करूया. थँक्यू. सो वी आर हिअर. हां कॉफी हां माझ्याकडून. अच्छा, त्या ब्रेकफास्टची परतफेड म्हणून. तसं समज हवं तर. सो नाही, आवडलं असतं मला, पण नको, मला खूप कामं आहेत आणि महत्त्वाची आहेत. आय नो. कोण तो मुलगा? बबडू. बबडू. त्याची ती डायरी आणि ती लव्ह स्टोरी. बाय द वे, लिफ्टबद्दल. ते कोर्टाच्या फीमध्ये ॲडजस्ट करूया आपण. डोंट वरी. ओके फाईन. आणि हां, एक खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. खरं म्हणजे सुरुवातीला मी असं ठरवलं होतं की त्या डिवोर्स पेपरवरती इतक्या लवकर सही नाही करायची. खूप वेळ लावायचा सही करायला. खूप त्रास द्यायचा तुला. तुला खूप टॉर्चर करायचं. पण केली मी सही. तुझी सही आहेच, माझी पण आहे. आता तू कोर्टात कधी केस फाईल करू शकतेस. थोड्याशा फॉर्मॅलिटीज झाल्या की यू आर फ्री. मग नेक्स्ट वीक मी येईन मुंबईत घरी आणि माझं जे काही थोडंसं सामान आहे ते घेईन आणि यानंतर तुला एका छताखाली माझ्याबरोबर नाही राहावं लागणार. यापुढे तुला माझ्याकडनं कुठलाही त्रास नाही. थँक्स. यू आर कम्प्लिटली फ्री.
सो तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी ऑल द बेस्ट. हसून भेटे जसे कोणी आपले तसे भेटले नाते हे आपले. मनात या गंध तुझ्या आठवांचा विसरून गेला तरी सरणार नाही. हाय, मी राहुल. मला नंदिनीला भेटायचं होतं. अगं कोण आयलाच पळे नंदिनीक विचारता. नंदिनी ना ते अंग राव ना नागपुरात गेला राव. 3 वर्ष झाली त्यांच्या बाबाची थाप बदली झाली ने. मग नागपूरचा पत्ता मिळेल? राव हाव आणून देता. नागपूर? हा राहुल बोल. सजा, ए सजा माय डार्लिंग. हा ए देयर इज अ गुड न्यूज फॉर यू. काय? आज फायनली मी डिवोर्स पेपरवरती सह्या केल्या यार. फ्री बर्ड नाव. तुला माहिती आहे मी आता कुठे आहे? कुठे? आय एम ऑन द बीच इन वाळू. हॅव्हिंग वोडका इन माय हँड अँड आय एम ड्रिंकिंग अँड आय एम हॅपी मॅन. बहुत खुश हूँ रे. राहुल्या तुझ्या आवाजावरून तू दुःखी वाटतोयस रे. हाँ? एक मिनिट थांब. हा यार मी रडतोय. आता मी मला पाहिजे तसं जगू शकतो. मला पाहिजे तसं काही करू शकतो. कुठेही जाऊ शकतो. माझ्या गाडीचं ॲक्सिलेटर कधीही वाढू शकतो. कधीही गाडी थांबवू शकतो. आज मुंबई, उद्या नागपूर, सगळीकडे. अरे पण नागपूर कशाला? ए सचू दोस्त, आपली जिंदगी साली एक कटी पतंग जैसी है. आज गोवा तो कल नागपूर है. ए बाबा राहुल्या, हिंदीमध्ये नको ना यार. एकतर समुद्राच्या जवळ आहेस. मला खूप भीती वाटते यार. आणि हे नागपूरची काय भानगड आहे? हां, ती नंदिनी तिकडे शिफ्ट झाली आहे. आता तिला भेटायला चाललोय. तिला ती बबडूची डायरी देऊन टाकणार. अरे जाऊ दे ते सगळे सोड. आता तुला खरी गरज आहे ना एखाद्या छानशा वन नाईट स्टँडची. इट्स ओव्हर सचा. इट्स ओव्हर यार. इट्स ओव्हर. संपलं सगळं. अख्खी रात्र संपली. अख्खी बाटली संपली. तरी एकही मिस कॉल नाही. मिस कॉल जाऊ दे, साधा एक मेसेज तो पण नाही. इट्स ओव्हर यार. इट्स रिअली ओव्हर. सॉरी. त्याप्रमाणे एक्सक्यूज मी. व्हॉट नॉनसेन्स. हॅलो राहुल, अंजली, मीटिंग चालू आहे ना. किती वेळा फोन करतेस? मला तुझी आठवण येते ना खूप. अरे ही काय वेळ आहे का? आठवण काय लोकल ट्रेन आहे का टाइम टेबल प्रमाणे यायला? सांग ना. तुला पण माझी आठवण येते ना.
बोल. हे बघ आपण नंतर बोलूया. नाही, आत्ता बोल. आय मिस यू टू अंजली. हा? मिस यू टू. नाही, बोल. आय मिस यू टू अंजली. बोल. मी तुला काम संपल्यानंतर फोन करू. हा, कामं संपली की? बायको का फावल्या वेळेचा टाइमपास आहे का? हा? अंजली लिसन, हे बघ. तुला ना माझ्या फिलिंग्सची अजिबात कदर नाही. त्या दगड विटांमध्ये काम करून तू पण दगड झालायस. एक दिवस असा येईल बघ जेव्हा ना तुला माझी खूप आठवण येईल, पण मी नाही तुला फोन करणार. खूप मिस करशील तू मला, पण मी नाही करणार तुला फोन. हॅलो हॅलो हॅलो. हाँ बोल सचिन, बोल. राहुल्या, मला ना तुझ्याकडनं एक फेवर हवाय. जिसके अपने हाथों में कुछ ना हो वो किसी और को क्या दे सकता. नको नाही ती. झालं ना, सकाळ झाली ना, उजाडलं ना आता. ओके बोल. माझ्या मित्राची बहीण आहे, तिला मुंबईला यायचं आहे. तू तिला तुझ्या गाडीतनं घेऊन येशील मुंबईला? अरे मी नागपूरहून मुंबईला येणार आहे. हा, मग थोडं फिरून घेऊन ये ना. त्यात काय म्हणजे काय आहे? अरे ती थोडी फ्रस्ट्रेटेड आहे आणि किंचित सुसायडल पण आहे. किंचित सुसायडल? हे असं नसतं रे सच्या. आणि माझ्या आयुष्यात काय थ्रिल कमी आहे का म्हणून तू ह्या असल्या मुलीला माझ्याबरोबर पाठवतोस? मग मी काय करू? काय करू मी? कोणावर विश्वास ठेवतो मी अशा वेळी? तुझ्यासारखा मुलगा आहे का कोणी विश्वास ठेवण्यासारखा? आणि हार्मलेस. हे म्हणजे तू कसा चांगला माणूस आहेस. हे बघ, ती तुला थोडीशी जरी नर्वस वाटली ना की तिला घट्ट मिठी मारायची. ह्या घट्ट मधले त थोडे कमी केले तर चालतील. सिच्युएशन बघून तू ठरव ना. ती ना माझ्या लांबच्या मित्राची जवळची बहीण आहे आणि मी तुझ्या भरोश्यावरती ना त्याला शब्द देऊन बसलो. अरे राहुल्या प्लीज. राहुल्या प्लीज ना, प्लीज. कुठल्या हॉटेलला आहे? हाय मेनका, हाव आर यू? मस्त. कसा आहेस? आय एम गुड, आय एम गुड. बोल, काय काम आहे? अरे माझा एक खास मित्र आहे राहुल. तो ना थोडासा डिस्टर्ब्ड आहे. त्याला ना एक छानशा वन नाईट स्टँडची गरज आहे. डोंट वरी, मेनका जितके पैसे घेते ना त्याच्या दुप्पट आनंद देते. त्याला मी सगळं विसरायला लावेन. सगळं आठवलं ग, सगळं आठवलं. फक्त आता एक काम कर, तू त्या राहुलला बघ. त्याला तू तुझी खरी ओळख सांगू नको, कारण मी त्याला सांगितलंय तू माझ्या लांबच्या मित्राची जवळची बहीण आहेस म्हणून. पण का? अगं तो जाम सभ्य आहे ग. म्हणजे बघ, शेअर रिक्षामध्ये सुंदर बाई बाजूला बसली असेल ना तर स्वतःच्या पायाची घडी करून कोपऱ्यात बसतात ना, तशातला आहे तो. मेनका समोर तर विश्वामित्र ही पाघळला होता. राहुल क्या चीज है? विश्वामित्र. आय मीन राहुल, राईट? मेनका, सचिनच्या लांबच्या मित्राची जवळची बहीण. हो हो. Oh God, I hate this model. So he can hear you. Actually, I like him. He's good. No. काल मुलींसोबत पार्टी करताना एकदम ओके होता, पण शूट करायला नो आय एम नॉट वेल, आय कॅन डू इट. शिट. पण मी याच्या हातापाया का पडतोय? खरं तर मी स्वतःच मॉडेलिंग केलं पाहिजे. हा अँजी नो. पीपल ॲक्च्युली लाईक बल्की मॉडेल्स, यू नो. दे फाइंड देम व्हेरी क्यूट. ओहो, वाय आर यू अपसेट? डोंट वरी, राहुल डिवोर्स पेपरवर सह्या करणार. अगं मी स्वतः माझ्या त्याने ऑलरेडी पेपर साईन केलेत. केलेत. मग एक क्रूज पार्टी अरेंज करा. अहो का काय विचारताय? मला एवढा आनंद झालाय, एवढा आनंद झालाय. नंतर सांगतो. असं जमिनीपासून 2 फूट वर चाललोय मी. ओके, मग आपण निघूया. मेनकाजी, किती नाची आहेस तू. मेनकाजी. यू नो व्हॉट? कॉल मी मेने. ओके. मी बोललो होतो ना,
याचं नक्की बाहेर कुठेतरी लफड आहे. बघ स्वतःच्या डोळ्यात. कसली हॉट आहे ती. हॉट हॉट. मला नाही आवडलं याचं वागणं अजिबात. यांचे फोटो काढूया. नाही, एक मिनिट. ओके निघूया. मला ना रेस्टरूमला जायचंय. 2 मिनिटात येते. चालेल? ओके. आता ना माहिती काढायची वेळ आली आहे. ये हा. थँक्यू. मी बस पायवर घे तर दारात चिमटेल. राहुल, अंजली तू मी तुझ्या बरोबर मुंबईला येते. का काय आपला डिवोर्स नाही झाला अजून? हे बघ, मी इथनं नागपूरला चाललोय. नंदिनीला डायरी देणार आणि मग मुंबईला जाणार. ओके, मला काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. ही कोण आहे? मेनका, सचाच्या लांबच्या मित्राची जवळची बहीण. इतक्या जवळची? हां, तिलाही मुंबईला जायचं तर मी तिला सोबत करतोय. लहान आहे का ती? एकटी नाही जाऊ शकत? एक्झॅक्टली. मी सुद्धा सचिनला हेच विचारलं तर तो असं तो मला म्हणाला की ही जरा सुसायडल आहे. हो. तिला ना सतत कोणतरी सोबत असावं लागतं. आणि अच्छा. हे हॅलो, हे सगळं मी तुला का सांगतोय? डिवोर्स पेपरवरती मी सही केली आहे. तू तर साधा फोन सुद्धा नाही केलास, मिस कॉल पण नाही दिलास. तू मला विचारायचं नाहीस. इज अ क्लिअर? शिकलकलैया 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 शिकलकलैया. मागे बस. हाऊ रूड. मेनकाशी बोलताना मापाने बोलायचं. मी मागे बसणार की पुढे बसणार हे मी डिसाईड करणार, नॉट यू. करेक्ट? फर्स्ट कम फर्स्ट सर्व. मागे बस. हे कोण आहे आणि आपल्यावर काय येते सांग मला. ती माझ्या लांबच्या मेहुण्याची जवळची बहीण आहे. सो इट्स ओके. हॅलो. हाय. झालं आता मायलेकी मिळून. नाही, मी मुंबईला निघाली आहे पण वाया नागपूर. नाही, राहुल आहे माझ्या बरोबर. डोंट वरी. ओ अच्छा, तो आहे म्हणून तुला जास्त काळजी वाटते ना. डोंट वरी, मी करीन मॅनेज. बाय. मेनका, आर यू कम्फर्टेबल? काय? कॉल मी मेनू. आर यू कम्फर्टेबल? नाही, ऍक्च्युली ना मला खूप गरम होतंय. मी एसी वाढवतो ना. थांब. हे ठीक आहे? खूप खूप गरम होतंय. आता ठीक आहे? नाही ना. नाही, अजून गरम होतंय. अजून गरम होतंय. नाही, पण मला अजून गरम वाटतंय. इकडे खालून अगं आता एसीचं बटन तुटेल. हवा येत नाहीये. मेनका, ए बाई, बस हा. तू शेवटचा तुकडा राहिलाय, तो काढू नकोस हा, नाही तर अख्खी गाडी गरम होईल. त्यामुळे तो राहू दे. हा मीनू. मेनका. मला मेनका बोलायचं. मीनू फक्त फक्त राहुलसाठी. वाव, क्लायमेट काय मस्त आहे ना. आता ना जोरात पाऊस पडायला पाहिजे. पाऊस, प्रवास आणि प्रियकर. आह, व्हॉट अ कॉम्बिनेशन. राहुल, तुला पाऊस आवडतो? प्रेम करणं जितकं सोपं करून ठेवलंयस, प्रेम कन्फेस करणं तितकंच अवघड करून ठेवलंयस. 3 महिने प्रयत्न करतोय पण 3 शब्द बोलायची हिंमत होत नाही माझी. बरं, हा माझ्यावर प्रेम करत असेलच याची गॅरंटी नाही. हा माझा चॉईस बरोबर असेल की नाही याची शाश्वती नाही. देवा, आता तूच काहीतरी सिग्नल दे. आय नो ऑक्टोबर महिना चाललाय, पण आमचं प्रेम खरं असेल तर 5 म्हणायच्यात पाऊस पडू दे. 1 2 3 4. I love you. I love you. फसवलं मला पावसाने फसवलं. का? मी त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याने माझ्या आयुष्याची वाट लावली. म्हणजे असं म्हणतात की जे एकमेकांवरती खूप मनापासून प्रेम करतात त्यांनी एकत्र पावसात भिजलं पाहिजे. प्रेम घट्ट होतं म्हणे. कसलं काय? अंधश्रद्धा आहेत सगळ्या.
काही प्रेम घट्ट बिट्ट होत नाही. अजिबात आवडत नाही मला पाऊस. डोक्यात जातो माझ्या पाऊस. असो, तू केलंस का कधी कोणावर प्रेम? नाही नाही, मी नाही प्रेम येणार असं मी नाही केलं. पण हां, मला प्रेम ना हे जाम आवडतं. मला प्रेम ना ह्या पावसासारखं वाटतं. म्हणजे पाऊस कसा मध्येच बरसायचा थांबला तरी जमिनीत खोल कुठेतरी त्याची ओल कायम राहते. प्रेमसुद्धा असंच आहे. प्रेम संपलं तरी आयुष्यभर त्याची आठवण राहतेच. मेनका, तू नर्वस होतीस? हां, यू आर गेटिंग अपसेट. थांब 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 थांब, मी गाडी एक ये ग तरी. आपला डिवोर्स व्हायचा बाकी अजून. ही तिची ट्रीटमेंट आहे. असं केलं की तिला बरं वाटतं. मुंबईला पोचेपर्यंत अजून काय काय बघायला मिळणार काय माहिती. डोळे बंद करून बस ना. डोळे बंद करून बसले ते म्हणूनच तुझं फावलं आतापर्यंत. तू शट अप यार. राहुल, आपण इथे थांबूया का? हां, ॲक्च्युली ना माझी कंबर खूप दुखते. तुझी कंबर काय कचाकड्याची आहे का? आत्ताच तर निघालोय आपण. अरे इतक्या लवकर दुखायला लागली. राहुल प्लीज. हो हो, थांब थांब. राहुल प्लीज थांबव ना. हो हो, थांबवतोय. खूप दुखतंय हो हो खरंच. हो हो, हे बघ थांबलो. ओके. अरे मी नाईस प्लेस. गॉड. चाव म्याव चाव चाव. हा बोल. सचिन, तू एकाच वेळेला 2 मुलींना कसा हार केलास? काय मला काय वेळ लागला काय का माझे पैसे वर आलेत? हा, अगं देणार ग बाई, देणार. मग ती आमच्याबरोबर दुसरी मुलगी कोण आहे? काय तिचं नाव? अंजली. अंजली. हे अंजली तिकडे काय करते? हा? अगं अब काय नाही ग बाई. ए बाई, ती त्याची बायको आहे. त्यांचा डिवोर्स होणार होता. एक काम कर ते जाऊ दे सगळं. तू ते मिशन थांबव आणि तिकडनं कल्टी मार. नो वेज. इनफॅक्ट आता तर हे खूपच चॅलेंजिंग आणि इंटरेस्टिंग झाले. बायकोच्या पुढात नवऱ्याला पटवायचं. वाव. जस्ट वेट अँड वॉच. वाव काय आहे? ही असं काय करते ही? हा काय हा सारखं आपलं हे चाल तिकडे. सारखं आपलं हे आली.
एवढ्याशा पाण्यात कोणी बुडतं का रे? हा मीनू कम बेबी. झालं स्विमिंग बिमिंग करू? मूर्ख कुठले. हां हा हॅलो थँक्स. हां ओके टिटू हां दॅट्स इट बाय. राहुल हां. बघ ना मी किती ओली झाली. मी इथेच कपडे बदलू. नाही. हं? हॉटेल बुक केलंय 3 वेगळ्या रूम्स. हां हॅलो. राहुल ऐक ना, मला एकटीला ना खूप भीती वाटते. तू ये ना माझ्याकडे प्लीज. हो आलो. लवकर ये. हा बाय. अरे सचिन. हां हॅलो. हां रूम नंबर 111 मध्ये 2 कॉफी पाठवा ना. आणि अजून एक कॉफी रूम नको 2च कॉफी पाठवा. हां लवकर. हां मेनका मेनका. राहुल. हां मेनका. मिनी कॉल मी मिनी. मिनी तुझी खोली एकदम वेगळी वाटते. हो मी नर्वस झाली ना की असं काहीतरी करत असते. हो? अवघड आहे तुझं नर्वस होणं सचिन. हां चल ना. हो चल ना आहे मी बसतो इथे. राहुल इकडे बस. थँक गॉड आपण इथे आलो. असं चेंज केल्यावर ना किती बरं वाटतंय. माहितीये त्या ओल्या कपड्यांमध्ये ना मला असं श्वास कोंडला गेला होता. त्या छोट्याशा कपड्यांमध्ये तुझा श्वास कोणला. हे बघ हे बघ मी कॉफी ऑर्डर केली आहे ती घेतलीस ना की तुला बरं वाटेल. हां ये ना. मला सांग तुला नेमकी भीती कशाची वाटते. म्हणजे भूतांची भीती वाटते का प्राण्यांची भीती वाटते. नाही एकटेपणाची भीती वाटते. हो एकटं सोडून जाण्याची भीती वाटते. बर. कोणीच नाहीये माझं. सचिन कोण आहे? रूम सर्विस. मैम कॉफ़ी. मी नाही सांगितली कॉफी. मैम सर ने तो इसी रूम के लिए कॉफ़ी ऑर्डर की थी. तुमचे सर मला नाही सांगणार कॉफी. एक सेकेंड मैम. आई एम सॉरी मैम ये कॉफ़ी रूम नंबर 111 के लिए. आई एम सॉरी. एवढं काय झालं रडायला. रडायचं नाही डोळे पुस. हां शायद बेल ऑफ है. राहुल मला ना खूप टेन्शन आलंय. अरे बापरे अजून चालूच आहे. हां मग आता नाचू. हां हां मी अशी नर्वस झाले ना की मी नाचते. तुला काही प्रॉब्लेम नाही ना. चालेल ना तुला. तू नाचणार ना. हो मला काय प्रॉब्लेम आहे. मी झोपू मला खूप झोप येते. बघ प्रयत्न करून झोप येते का. यू कॅरी ऑन. Chic.
शांत हो. बरी आहेस का आता? बरं वाटतंय? हां ओके 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 झालं झालं तुमचं? काय झालं? चला ना मग निघूया. निघा ना मग. हो सॉरी फर्स्ट कम फर्स्ट सर हां आपण या रस्त्याने का चाललोय? कारण हाच रस्ता नागपूरला जातो. पण मला हा रस्ता आवडत नाही. तुला आवडत नाही तर गव्हर्नमेंटला सांग. माझ्या डोक्याला का ताप? आणि आता इथे का थांबतोय? तांदूळ घ्यायला पेट्रोल पंप आहे ना. याला इथेच थांबायचं होतं का? काय हा चला. ही पण मॉडेलिंग करत उभी आहे इथेच. तुमचं काय आता? चला निघा. अंजली दादा 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 सचिनच्या लांबच्या मित्राची जवळची बहीण. म्हणजे तू एक्झॅक्टली कोणाची बहीण आहेस का? इट्स पर्सनल. आउच. बाय द वे तू राहुलला डिवोर्स का देतेस? ही इज सच अ नाईस मॅन. इट्स पर्सनल. किती झाले? कोण ती माणसं आणि ही काय पद्धत आहे अशी मध्ये यायची? अरे केवढे आहेत बघ ते. ए काय प्रॉब्लेम काय? मला जरा अंजलीशी बोलायचं आहे. अंजलीशी? अंजली तू ओळखतेस ना? अंजली हो ॲक्च्युली हे सगळे चुलत भाऊ आहेत माझे. काय भाऊ? अगं अशा लोकांना भाई म्हणतात आपल्या. ए कोण आहेस तू? मी कोण आहे? सांग त्यांना कोण आहे. हा राहुल माझा नवरा. तू लग्न केलंस अंजली? हो actually. चला हां गाडी फॉलो करा. एक्स नवरा असं कधी सांगितलंस? ओके पण नेमकं झालं काय तुमच्या? राहुल तुला माहिती आहे सगळं. अरे तू घर सोडून का आलीस पण? तुला सांगितलंय मी. माझ्या वडिलांनी मला चॉईस दिला होता फोटोग्राफी किंवा घर. आणि मी फोटोग्राफी चूज केलं. सो फायनली मला घर सोडावं लागलं. राहुल प्लीज सारखं सारखं विचारत जाऊ नकोस. यांना सांगू नका आपलं डिवोर्स होणार आहे ते. नंतर सांगितलं तरी चालेल. एवढी काही घाई नाही पण सांग. थांब. माझा हिच्याशी कुठलाही संबंध नाही, कुठलं नातंही नाही. तुम्ही आई आहात तिची. तुमच्याही भावनांची कदर नाही केली तिने. तरीही तुम्हाला तिचा जो काय पाहुणचार करायचा तो करा. एक गोष्ट मात्र नक्की, ही इथे असेपर्यंत मी या घरात पाऊल ठेवणार नाही.
हे घे. ए तुझ्या घरच्यांना आपल्याला सगळं खरं सांगायला पाहिजे, उगाच नंतर अरे चला तुम्हाला आमचं शेत दाखवतो. काय काय सांगून टाकू? नाही हेच की आता दमलोय, आता शेत वगैरे काही नको. मग तोपर्यंत तुमच्या मित्राच्या बहिणीला घेऊन जाऊ का आमचं शेत दाखवायला? नाही नाही येस येस, घेऊन जा घेऊन जा. नाही जा, जा. हे घे. थँक्यू. आई जरा केसाला तेल लावून देशील? अगं हो, बस ना. बस बस. काय करून घेतलंयस ग केसांचं? हं? छान लांब सडक केस होते माझ्यासारखे, कापून टाकलेस ना? हं? आणि पातळ किती झालेत ते? तू नसतेस ना मुंबईत काळजी घ्यायला, काय होणार मग? तुला इथे यायला कोणी मनाई नाही केली? हक्काचं घर आणि मायेचा हात आहे तुझा अजून इथेच. तुलाच यायचं नसतं. हं? निदान माझ्यासाठी तरी येत जा गं. खूप इच्छा असते ग माझी यायची, मलाही खूप यावंसं वाटतं, पण काय करणार? बाबांना आवडत नाही माहिती आहे मला. म्हणजे भांडणही त्यांच्याशीच आणि काळजीही त्यांचीच. अंजू, तुझं करिअर, तुझी आवड यांना कधीच नाही समजून घेता आले. तुझं ते फोटो काढण्याचं वेळ त्यांना अजिबात आवडायचं नाही. पण मी तर तुला नेहमीच तुमच्या दोघांच्या भांडणात ना माझं मरण होतं. अंजू, तुला आठवतं तू लहान होतीस ना तेव्हा फातुकली विस्कटली ना तर तुला चालायचं नाही, तुला त्रास व्हायचा, अस्वस्थ व्हायचीस तू. आणि आता अख्खं घर विस्कटतंय आणि तू नमस्कार, मी राहुल. हवा मस्त आहे हो. यांची नावं काय? इकडे काय करतोयस? हां आतमध्ये जागा कमी पडते का? नाही नाही, तुमची मुलगी आहे ना आतमध्ये, ती असताना कोणाला शांत झोप लागणं शक्य आहे का? खरं सांगू का, तिच्याशी लग्न केलं आणि पस्तावलोय हो मी. म्हणजे? अहो एक गोष्ट तिला धड जमत नाही. साधा स्वयंपाक सुद्धा तिला करता येत नाही, माणसं जोडता येत नाहीत, कोणाचं मन सांभाळता येत नाही. तिचं तोंड आहे ना ते फक्त आणि फक्त भांडण करण्यासाठी आहे. दिवसभर कचकच 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 कंटाळा आला मला आता. तिच्याबरोबर संसार करणं म्हणजे ना डोक्याला शॉर्ट आहे, फालतू आहे हो नुसते. मला ओरडला का? ओ सॉरी, त्रास झाला का तुम्हाला? नाही पण तुम्हाला का त्रास झाला? तुम्ही तर तिच्याबरोबरचे सगळे संबंध तोडून टाकलेत ना. अच्छा, म्हणजे हे संबंध तोडून टाकलेत वगैरे सगळं नाटक होतं. म्हणजे तुम्हाला खरंच त्रास झाला याचा. बरोबर आहे म्हणा, काही झालं तरी सुद्धा वडील आहात तुम्ही. हे अशी एकदम नाळ तोडून टाकणं शक्य नाही हो ना. मग हा जो खोटेपणाचा बुरखा पांघरला आहे हा फाडून फेकून का नाही देत? आणि खरं सांगू, म्हणजे हे तिने कधी सांगितलं नाही आणि ती कधी सांगणार पण नाही, पण ती खूप मिस करते हो तुम्हाला, खूप मिस करते. आणि तुम्हाला जे वाटतंय ना की तिने तुमच्या घराण्याचं नाव बदनाम वगैरे केलंय, तर असं काहीही केलेलं नाही तिने. ती एक उत्तम फोटोग्राफर आहे. माणसं, मन आणि क्षण जपून ठेवते ती कायमचे, अजरामर करते त्यांना.
ये परत. आई अगं बाबा निघताना तरी भेटले असते. जाऊ दे गं अंजली, तुला माहिती ना त्यांचं. आई काय नमस्कार करते. हां आई येते आम्ही. थँक्यू. हां काय प्रॉब्लेम काय तुझ्या घरच्यांचा? ही काय पद्धत आहे थांबवण्याची? तुमची पाठवणी केली नाही, आत्ता करतो. सॉरी बाबा. तू घर सोडून गेलीस, ही तुझी मोठी चूक होती. पण तुझी नवऱ्याची निवड अचूक आहे, आणि त्यासाठी तुला अनेक चुका माफ आहेत. असू दे. येत जा. पुन्हा पुन्हा येत जा. चल. भांडत नाहीये तुम्ही दोघं? क्या बात है. एक एक दोन गप्प बस गं. काय झालं? ती राहत नाही इकडे, शिफ्ट झाली मुंबईला. What? नंबर मिळाला तिचा, बोललो तिच्याशी मी. कुठे राहते मुंबईत? आपल्या घराच्या शेजारी. परवा लग्न आहे तिचं. हां सर. ओके. कोर्टाची तारीख मिळाली आहे. हिअरिंग आहे मंडेला. राहुल एक काम कर ना, तू इकडे बस, मी चालवते गाडी. काही गरज नाही. अरे वाद कशाला घालतोय सुगाच? थांबव गाडी, इकडे ये, मी चालवते. हां ठीक आहे.
कुठे घेऊन आलीस? तुझ्या हातात ना गाडीच नाही द्यायला पाहिजे. कुठे जायचं होतं आपल्याला? कुठे घेऊन आलीस तू? तुला कळतं कुठल्या गावात आलोय आपण? ए हॅलो, हे बघ तुला झोप आली असेल तर सांगायचं ना, झोपायचं. मी चालवली असती ना गाडी. आपण इकडे का आलोय? राहुल, हिला सांग ना युटर्न घ्यायला. कुठे न्यायची तिथे घेऊन जा गाडी. शी, चूक केली तुझ्या हातात गाडी. अरे हे काय आता? आपण इथे का थांबतोय? हे कुठे? चल ना परत. अंजली, मला झोप का लागली? मला कुठेही गाडी आणून थांबवलीस काय? तुमच्या हातात ना गाडीच नाही द्यायला पाहिजे. कुठे जायचं तर कुठे आलोय आपण? आता आलो तर जरा बसा तुम्ही, मी वॉशरूमला जाऊन येतो. आपण निघूया. हो इथून मला जाणारच इकडे आहोत. आवडत आधी नाहीये. बसूयात थोडा वेळ. आता आलो चला, आपण इकडे ये का ना. आलोय? ये आपण जरा आपल्याला बसूयात. मुंबईला बस. जायला उशीर हो होतोय. जाऊया. का रे आपण इथे? आधी जरा वेळ बस तरी. ये अंजली, ये अगं. बघ मला इथे आवडत नाहीये. आपण हो. निघूया ना प्लीज. हो जाऊयात. पण मी इथे चुकून नाही, मुद्दामून आणली आहे गाडी. का? कारण मला एक लव्ह स्टोरी पूर्ण करायची आहे. म्हणजे राकेश, ज्याच्यावर तू प्रेम करतेस इथेच राहतो ना तू? नाही. अगं तुझ्या मेकअप बॉक्समध्ये मला हे सगळं सापडलं. हे सगळे फोटोग्राफ्स आणि या चिठ्ठ्या. आणि तसे जेव्हा तू प्रेमाबद्दल बोलत होतीस ना, तेव्हा तुझ्या डोळ्यातली वेदना पाहिली होती मी. मला प्रेम ना हे जाम आवडतं. मला प्रेम ना ह्या पावसासारखं वाटतं. पाऊस कसा मध्येच बरसायचा थांबला तरी जमिनीत खोल कुठेतरी त्याची ओल कायम राहते. प्रेमसुद्धा असंच आहे. प्रेम संपलं तरी आयुष्यभर त्याची आठवण राहतेच. मी तुम्हाला समोरासमोर आणलं. आता पुढे काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. अरे राहुल, चल आपण जरा बाजूला बसूया. ये ना. काय करू शकत होते मी? तू तुझ्या प्रोजेक्टसाठी मुंबईला गेलास आणि माझ्या घरी फायनान्शियल क्रायसिस झाले. नोकरी मिळत नव्हती, पण जगायचं होतं ना, म्हणून एस्कॉर्ट झाली मी. काय चाललं तिकडे? परमनंटली गोव्याला शिफ्ट झाले मी. ठरवलं होतं की तुझ्याशी कधीही कॉन्टॅक्ट करणार नाही, पण या राहुल आणि अंजलीमुळे कंप्लीट वेडे आहेत दोघे. पण त्यांच्या वेडेपणामुळे मला इतक्या वर्षाने तुला भेटता आलं. त्यावेळी मला तुला बाय बोलता नाही आलं. आता तुला मी ऑफिशियली बाय बोलू शकते. बाय राकेश. दोन अफेअर्स आणि 3 वन नाईट स्टँड्स. तू गेल्यानंतर हे घडलं माझ्या आयुष्यात. तू जे काही केलंस ते फॅमिलीसाठी होतं ना. मी जे काही केलं ते मजेसाठी होतं. माझी चूक, माझा गुन्हा जास्त मोठा झाला. सो मला जास्त गिल्टी वाटायला पाहिजे ना. प्रियांका, मला माहिती नाही मला माफी मागायचा अधिकार आहे का नाही, पण प्लीज मला माफ कर. आणि जर का मी तुला तुझ्या लायक वाटत असेल तर परत ये ना प्लीज. राकेश, चल तिला औषधाचा शेवटचा डोस दे.
जावा पापण्यांच्या कडा हलकेच भिजून याव्या अखेरचा श्वास तरी कास ठाऊक आहे मागे मन फिरणार नाही तुझी राहण्याची सोय झाली नसेल तर अजून काही दिवस आपल्या फ्लॅटवर राहू शकतोस ना तू? नाही, नको. सचिनशी बोलून झालंय माझं. तो एकटाच राहतो, मी त्याच्याबरोबर राहीन. हो, सगळी तयारी झाली आहे म्हणजे. तू पेपर्स पाठवलेस ना, तेव्हापासून हेच करतोय मी. आणि तू पण एकटी राहू नकोस. एकटं राहायची सवय नाही आहे तुला. आणि डाएट फूड वगैरे बास आता. जर काहीतरी अंगाला लागेल असं ताकद येईल त्याने. तू पण अंगाला लागेल तेवढंच खात जा. उगाच जिभेचे चोचले पुरवत जाऊ नकोस. टॉन्ट मारायची एकही संधी सोडत नाहीस तू. तूही मारलास ना एक टॉन्ट मगाशी. तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही. राहुल, सोडणार आहे हा हट्ट. अरे नंदिनीचं लग्न आहे ना उद्या. अशात जाऊन ही डायरी तू तिला देणार आहेस. काय अवस्था होईल तिची? काही होणार नाही. थोडंसं वाईट वाटेल, पण आपल्यावर कोणीतरी प्रेम करतंय ही भावना किती समृद्ध करणारी असते. आणि भावनेच्या भरात येऊन तिने काही वेडं केलं तर? काही वेडं करणार नाही ती. आणि आता करून उपयोग तरी काय? तिच्यावर प्रेम करणारा बबडू या जगातून खूप दूर निघून गेलाय. आणि तिलाही पुढे जायचंय आयुष्यात. मनात गिल्ट घेऊन. अरे जी व्यक्ती या जगातच नाहीये तिचा कैवार घेऊन आपण. एखादी व्यक्ती जरी जिवंत नसली तरी सुद्धा तिच्या आशा आणि आकांक्षा जिवंत असतात. बबडू जरी जिवंत नसला ना तरी सुद्धा त्याची भावना जिवंत आहे. आणि ती भावना मला पोचवायची आहे तिच्यापर्यंत. ठीक आहे, ठीक आहे, मग जा. काय करायचंय ते कर. सगळ्या जगाचा कैवार घे. पण आजूबाजूला काय चाललं ना याचा विचार करू नकोस. जगात कितीतरी अशा मुली आहेत ज्यांना त्यांच्या नवऱ्याने एकदा तरी एक्सप्रेस व्हावं असं मनापासून वाटतं आणि त्या वाट बघतात. पण तुम्हाला तशी पडलेलीच नाही. ते निघून गेलेत ना त्याच्या नावाने तुम्ही शिमगा करत बसा. आला फोन. बसा बोलत आता आईशी. हां बाबा बोला. हो पोचलो आम्ही वेळेत. बरं आहे तुमचं जावई. हो आता काय तुम्हाला त्याची जास्त काळजी वाटणार ना. मी बोलते तुमच्याशी नंतर. राहुल, त्या दिवशी बाबांनी माझ्याशी बोलावं म्हणून तू त्यांना ते सगळं सांगितलंस का? ठरवून काही केलं नव्हतं. बस झालं, आपोआप होऊन गेलं. थँक्स. काय? थँक्स.
हा आई. हो पोचलो आम्ही. जेवणच बनवतेय. जेवू आता. तू जेवलीस का? गोळी गोळी घेतलीस? घेतलीस? आठवणीने घे. ठेवू आता. गुड नाईट. गुड नाईट. तू आपलं पटत नाही ठीक आहे ना, पण तुझ्या आई वडिलांचं तर पटतं ना एकमेकांशी. मग एकाच फोनवरनं नाही बोलतायत, वेगवेगळे फोन कशाला? आणि माझी तक्रार एक नाही, म्हणजे तशा अनेक आहेत, पण त्यातली ही एक आहे. माझ्या आईशी कधीच बोलावंसं वाटत नाही तुला एकदा सुद्धा? तुला काय वाटतं मी रोज फोन करून माझ्या आईशी बोलते? मी तुझ्याच आईशी बोलत असते. थँक्स. काय? थँक्स. तुला हे थँक्स म्हणता येतं वाटतं. तुला जमलं ना? मलाही जमलं. नाही, पण मी थँक्स जरी म्हणालो असतो तरी सुद्धा उद्या बबडूची डायरी नंदिनीपर्यंत पोहोचणार. हो, तुम्हाला कल्पना नाही आहे तुम्ही माझ्यासाठी काय केलेत ते. थँक्यू सो मच. येऊ आम्ही? अहो नाही, मी तुमची ओळख माझ्या नवऱ्याशी करून देते. नाही नाही, मला फक्त डायरी द्यायची होती. माझं काम झालं. अहो नाही, असं कसं? तुम्ही ही डायरी शोधून काढलीत. आता मी माझं संपूर्ण आयुष्य कोणासोबत काढते हे एकदा तरी तुम्ही बघायलाच हवं. एकच मिनटं. शेखर, शेखर. हेच राहुल आणि अंजली आणि हा शेखर. हाय, कॉंग्रॅट्स. थँक्यू. कॉंग्रॅट्स. थँक्यू. पण हो, हा माझा शेखर आणि तुमचा बबडू. बबडू? पण त्या दिवशी हॉस्टेलला लागलेल्या आगीमध्ये नाही सर. ज्या दिवशी हॉस्टेलमध्ये आग लागली त्या दिवशी संध्याकाळी मला असं कळलं की नंदिनीच्या बाबांनी तिचं लग्न ठरवलं. मग मीही ठरवलं की आज माझ्या मनातलं तिला सगळं सांगायचं. म्हणून हॉस्टेलमधून तसाच निघालो आणि त्याच रात्री तिथे या डायरीत जीव अडकला होता माझा. पण म्हटलं ही जळली असेल म्हणून शोधलीच नाही. मधल्या काळात मला नंदिनीच्या बाबांनी खूप वेळ दिला सेटल होण्यासाठी आणि आता फायनली आम्ही लग्न केलं. आणि हो, ही डायरी म्हणजे खूप स्पेशल गिफ्ट दिलं तुम्ही शेखरला. शेखर नको ना, बबडूच म्हण ना. छान वाटतं ना? थँक्स अ लॉट सर. थँक्स अ लॉट. सर, नंदिनी आणि मी आता आयुष्यभर एकत्र आहोत. यापुढे अनेक क्षण येतील जिथे मी तिला आय लव्ह यू म्हणेन. पण ह्या डायरीत जसा व्यक्त झालोय कदाचित तसं कधीच नाही होऊ शकणार. पहिलं प्रेम, पहिलं व्यक्त होणं, इट रिअली मीन्स अ लॉट. थँक्यू सो मच. माय प्लेजर. सर, मला विश्वास आहे जगातला कुठलाही प्रवास विनाकारण सुरू होत नाही आणि संपतही नाही. आता बघा ना, इतकं मोठं हॉस्टेल पूर्ण जळून गेलेलं, त्यात एकच कपाट जसंच्या तसं राहावं आणि त्यात माझी ही डायरी ही तुम्हालाच मिळावी. ती देण्याच्या निमित्तानं तुम्ही दोघांनी इतका मोठा प्रवास एकत्र करावा. हा योगायोग वाटतो का तुम्हाला? जगातला कुठलाही प्रवास विनाकारण सुरू होत नाही आणि संपतही नाही. आता बघा ना, इतकं मोठं हॉस्टेल पूर्ण जळून गेलं, त्यात एकच कपाट जसंच्या तसं राहावं आणि त्यात माझी ही डायरी
ही तुम्हालाच मिळावी. ती देण्याच्या निमित्तानं तुम्ही दोघांनी इतका मोठा प्रवास एकत्र करावा, हा योगायोग वाटतो का तुम्हाला? मोबाईल हँग झाला तर एकदा रिस्टार्ट करून बघता की नाही? तसं नातं हँग झालं तर एकदा रिस्टार्ट करून बघावं माणसानं. जनरली नात्याचं टिकणं न टिकणं हे तुम्ही किती वेळा सॉरी आणि थँक्स म्हणता ह्यावर अवलंबून असतं. जगातला कुठलाही प्रवास विनाकारण सुरू होत नाही आणि संपतही नाही. मोबाईल इतकं मोठं तर एकदा रिस्टार्ट करून बघता की नाही? तसं त्यात नातं एकच hang कपाट. झालं तर एकदा रिस्टार्ट करून बघावं माणसं. आणि त्यात माझी ही आहे. नात्याचं टिकणं न टिकणं हे तुम्ही सॉरी आणि थँक्स म्हणता ह्यावर योगायोग वाटतो. माझी बोल ना काहीतरी. सतत बोलण्याच्या सवयीमुळे एकमेकांचं ऐकणंच विसरून गेलो नाही. हो ना. आता काहीही न बोलता एकमेकांचं ऐकण्याचा प्रयत्न करूयात. चल पुन्हा एकदा एकत्र प्रवास करूया, काही 1000 किलोमीटर्सचा. आपलं हँग झालेलं नातं पुन्हा एकदा रिस्टार्ट करून बघूया का? पण नातं रिस्टार्ट करायला पासवर्ड लागेल ना, तुला माहिती आहे. तुलाही माहिती आहे ना. I am sorry.